नमस्कार, मी योगिता। इनबीसीच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। ऑरेंज सिटी विज्ञान प्रदर्शनीचे अखेर समापन। प्रदर्शनीतील विज्ञान प्रयोगांनी बालवैज्ञानिकांना मिळाली नवी प्रेरणा। आणि इमामवाडा येथील विनोद कुथार हत्या प्रकरणाचा पोलिसांना छडा लावण्यात यश, 4 आरोपी अटकेत। ज्यामध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले होते। शनिवारी या विज्ञान मेळाव्याचा शेवटचा दिवस होता। शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाल्यास त्यामधून एखादा बालवैज्ञानिक उदयाला येतो। पुढे जाऊन हेच बालवैज्ञानिक विज्ञान क्षेत्रात विस्तारित करायला मदत करणार आहे। हे जाणून शहरातील अग्रगण्य विज्ञान संस्था रमन विज्ञान केंद्र दरवर्षी विज्ञान मेळावा आयोजित करीत असते। यावर्षी सुद्धा रमन विज्ञान केंद्राने ऑरेंज सिटी सायन्स फेअर 2013 ही विज्ञान प्रदर्शनी भरविली होती, ज्यामध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपले विज्ञान विषयक प्रयोग सादर केले। 3 दिवस चाललेल्या या प्रदर्शनीला विद्यार्थी आणि पालक वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला। शनिवारी या प्रदर्शनीचा शेवटचा दिवस होता। या प्रसंगी एनबीसीएन प्रतिनिधीने रमन विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन विज्ञान प्रदर्शनीच्या 3 दिवसाच्या कार्याची माहिती घेतली। याबाबत बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या 3 दिवसात सुमारे 5000 शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीला भेट दिली आहे। यहाँ पर रमन साइंस सेंटर में हम ये जो विज्ञान के प्रोग्राम करते हैं, इसमें हमेशा के तरह हमेशा ही हमको अच्छा प्रतिसाद मिलता है। और उसी तरह इस एग्जीबिशन का भी लाभ बहुत अच्छे तरह से लोगों ने लिया है। लास्ट 2-3 दिन से लगभग 5000 स्कूल के बच्चे और उतने ही जनरल जो सामान्य नागरिक है नागपुर और सराउंडिंग एरिया के, उन्होंने आके ये एग्जीबिशन यहाँ पर देखा है। और हमें खुशी है कि यह एग्जीबिशन बहुत से लोगों ने यहाँ पे देखा। और विज्ञानाचे अनेक प्रयोग सादर करून येथे विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली, ज्याचा उपयोग विज्ञानाविषयी आवड असलेल्या अन्य विद्यार्थ्यांना झाला। आगामी काळात असे आयोजन शहरात होत राहिल्यास नागपूर शहर लवकरच वैज्ञानिकांचे शहर होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, एनबीसी न्यूज, नागपूर। इमामवाडा परिसरात 2 दिवसाअगोदर विनोद कुथार नामक गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडाचा छडा लावण्यात शनिवारी पोलिसांना यश आले। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। रामबाग येथे विनोद कुमार नामक एका गुंडाची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुंडाची मृत्यूचा थरार उडवत दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती। क्रूरतेचा कळस गाठलेल्या या हत्या प्रकरणातील आरोपी शोधण्यात इमामवाडा पोलिसांना शेवटी यश आले आहे। प्राप्त माहितीनुसार या हत्येमागचं कारण हे प्रेम प्रकरण आहे। मृत विनोदचे एका मुलीवर प्रेम होते, परंतु त्याचबरोबर निखिल उघडे नामक व्यक्तीचेही याच मुलीवर प्रेम होते। या बाबतीत विनोद आणि निखिलमध्ये वादावादी झाला होता, ज्यातून निखिलने आपल्या 3 साथीदारांसह विनोदला गाठून चौघांनीही हत्या केली। या हत्या प्रकरणानंतर आरोपी पसार झाले होते। तपास करून या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी शनिवारी आरोपी निखिल उगड़े यांसह खुनातील 3 आरोपींना अटक केली है। जो इसमें आरोपी जो है 5 अभी लोग निष्पन्न हो रहे हैं, उसमें इनका आपस में लड़की के वजह ऊपर से जरा एक झगड़ा, दोनों के लव अफेयर्स के ऊपर से झगड़ा था। और यानी कि एक दूसरे के गर्लफ्रेंड से बात करने की वजह से झगड़ा था और उसके ऊपर से उनका आपस में अनबन भी हो रही थी। और उस वजह से ये 5 लोगों ने मिलके उसको, जब ये अपने गर्लफ्रेंड के साथ बात कर रहा था तो उसको छुरी और तेज़ हथियार से मार के और पत्थर से मार के उसको उसका मर्डर कर दिया। इन आरोपियों की शिनाख्त कैसे हो पाई? इन आरोपी के नाम जो है हम लोगों को उसके सामने जो एफआईआर जो कंप्लेनेंट है, कंप्लेनेंट के कहने के आधार पर आरोपी का जो मेन आरोपी था उसका नाम हमको डिस्क्लोज हो गया। फिर उसको लाने के बाद में उसके साथ दिवसेंदिवस शहरामध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे। मात्र यावेळी इमामवाडा पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करून आरोपींना बेड्या घातल्या। जरी असे असले तरीही वाढत्या गुन्हेगारीमुळे जनतेचे जगणे मात्र कठीण झाले आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही। कॅमेरा पर्सन सनी भोंगाडेसह देवयानी मोहगावकर, एनबीसी न्यूज, नागपूर।
नागरिकांचा एसएनडीएल विरुद्धचा रोष चांगलाच उफाळून आला। शनिवारी रात्रीच्या सुमारास मृतकाच्या परिजनांसह येथील नागरिकांनी मृतकाचे शव गोळीबार चौकात ठेवून रास्ता रोको आंदोलनही केलं। शुक्रवारी गोळीबार चौकात झालेल्या दुर्घटनेमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आणि या दुर्घटनेला कारणीभूत ठरला तो स्पॅनकोचा हलगर्जीपणा। गोळीबार चौकातील परिसरात विजेचे जुने खांब काढून नवीन खांब बसविण्याचे काम सुरू होते, मात्र हे काम चालू असताना येथील कुठल्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती, तसेच वाहतूक व्यवस्था देखील थांबविण्यात आली नव्हती। हा विजेचा खांब काढत असताना अचानक दोरी सुटून हा खांब कोसळला आणि यात नरेश रामटेककर नावाच्या 28 वर्षीय इसमाचा बळी गेला। शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत रात्री मात्र येथील नागरिकांचा रोष आणखी उफाळून आला। मृतकाचे शव गोळीबार चौकात आणून येथील नागरिकांनी आमदार विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन यावेळी करण्यात आले। तेव्हा एसएनडीएलच्या दुर्लक्षितपणामुळे झालेल्या या घटनेत मृतकाला स्पॅनकोने 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दोषी आरोपीस अटक करण्यात यावी अशी मागणी आमदार विकास कुंभारे यांनी शासनाला केली आहे। हमारे एक नवयुवक जिसके ऊपर घर की जवाबदारी थी, ऐसा हमारा एक नवयुवक की मृत्यु हो चुका है और हमने मांग की थी कि जो एसएनडीएल के अधिकारी और कर्मचारी हैं उनको ऊपर 302 के कलम के ऊपर अटक होना चाहिए और मृतक के कम से कम 10 लाख रुपए मिलना चाहिए। लेकिन आज अभी 5 लाख रुपए उन्होंने डिक्लेयर किया है और वैसे तो उन्होंने 2 लाख ही डिक्लेयर किया है, लेकिन हमने यहाँ का माहौल देखते हुए हमने अपने ऊपर जवाबदारी लेते कि पूरे हम लोगों से चंदा करेंगे, लेकिन वो परिवार को 5 लाख रुपए हम लाकर देंगे, लेकिन वो परिवार को हम ऐसे छोड़ेंगे नहीं। डेड बॉडी यहाँ पर रखी हुई है, बाकी अभी हम लेके जा रहे हैं, टाइम बहुत हो चुका है इसलिए हम लेके जा रहे हैं। लेकिन एसएनडीएलच्या अनियंत्रित आणि असंबद्ध कारभारात प्राणास मुकलेला नरेश हा त्याच्या कुटुंबाचा कर्ता धर्ता होता। नरेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। नरेश नंतर त्याची पत्नी आणि 8 महिन्याचा मुलगा रस्त्यावर आला असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली। घरचा कमावता युवक 1:30 वाजता इलेक्ट्रिकचा पोल पडून तो मरण पावला। या चुकामुळे त्या एक कमावत्या घरावर पूर्ण संकट कोसळलेलं आहे। आम्ही सर्व त्यांच्या परिवाराच्या सोबत आहोत। आज 1:30 वाजतापासून आतापर्यंत आम्ही सर्व लोक या परिसरातले आमदार, या परिसरातले सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांच्या सोबत आहे। आम्ही त्यांची पीएम झाल्यावर प्रेत यात्रा गोळीबार चौकावर ठेवून आम्ही 3 तासापासून इथे उभे आहोत। सर्व एसएनडीएल वाल्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोनवर कंटिन्यू, पोलीस डिपार्टमेंटचे लोक त्यांच्याशी संवाद करत आहेत, पण अजूनपर्यंत आम्हाला आश्वासन, आम्ही 50 लाखाची मागणी त्यांनी केली, पण शेवटी असं ठरलं का 5 लाख एसएनडीएल वाल्यांनी द्यावे। व 5 लाख जे आहे ते कम्पेन्सेशन जे आहे इन्शुरन्सच्या माध्यमातून व वेंडरच्या माध्यमातून ते होईल, परंतु कमीत कमी कंपनीमुळे हा एवढी मोठी घटना घडलेली आहे तर त्यांनी न्याय द्यावा। परंतु अजून एकही अधिकारी समोर आलेला नाही। 3 तास आम्ही रस्त्यावर बसलेलो आहोत। आता त्यांच्याकडून आश्वासन मिळालं की आम्ही हे करून देऊ, त्यामुळे आता ही प्रेत यात्रा आम्ही घेऊन जात आहोत। पण आमच्या सर्वांच्या भावना तीव्र आहे। एसएनडीएल वाले घरी ज्यांचं विचाराचं बिल 500 आहे त्यांना 1000 येत आहे, 1000 2000 येत आहे, बिल 50-50 हजार रुपये बिना मतलब न जाता लोकांवर येत आहे, मीटर कापायला येतात। एवढा अन्याय आहे आमच्यावर सर्व करून। हा रोज जो आहे हा इलेक्ट्रिसिटी सप्लायमुळेच्या जो बेजबाबदारपणा आहे त्याच्यामुळे हा सर्व घटना घडलेली आहे। स्पॅनकोच्या विरोधात याआधीही ओरड करण्यात आली होती, मात्र दरवेळी शासनातर्फे दुर्लक्षच करण्यात आले। या अशा प्रकारच्या गैरप्रकारात कुणाला तरी प्राण द्यावे लागणे हा कुठला न्याय आहे? याला जबाबदार कोण? यावर शासनाला विचार करण्याची गरज आहे। कॅमेरामॅन इरफान खानसह देवयानी मोहगावकर, BCN न्यूज, नागपूर। पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संधी चालून आली आहे, कारण शहरातील टिळक पत्रकार भवन व्यवस्थापक मंडळातर्फे नागपूर स्कूल ऑफ जर्नलिझमच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे। आगामी 1 जानेवारीपासून पुढे 1.5 महिना हा अभ्यासक्रम चालणार आहे। पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले गेले आहे आणि आजच्या 21व्या शतकात पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना दिसून येत आहे। समाज जागृती, राजनीती यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी निर्भीड पत्रकारिता हे उत्तम शस्त्र ठरू शकते। अशा व्यक्तींसाठी टिळक पत्रकार भवन व्यवस्थापन मंडळातर्फे 1.5 महिन्याचा अभ्यासक्रम चालविला जातो, ज्यामध्ये नाममात्र शुल्क भरून इच्छुक व्यक्ती पत्रकारितेचे धडे गिरवू शकतो। याबाबत शुक्रवारी मंडळामार्फत एक पत्रपरिषद घेण्यात आली होती, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली।
या अभ्यासक्रमात नामांकित पत्रकार विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतील। प्रशिक्षण अभ्यासक्रम लेखी आणि प्रात्यक्षिकांवर आधारित राहणार आहे। जनसंपर्कात असणारे सामाजिक राजनीतिक कार्यकर्ते आणि महिला देखील यात सहभागी होऊ शकतात। वृत्तपत्रीय लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त अभ्यासक्रम ठरणार आहे। अधिक माहिती करता इच्छुक व्यक्ती पत्रकार भवन पंचशील चौक नागपूर येथे संपर्क साधू शकतो। कॅमेरामॅन इरफान खान सह अमोल ठाकरे, BC न्यूज नागपूर। लागली संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी युवा सेनेचे नेते हितेश यादव यांना जबर मारहाण केली होती। या अन्यायाविरोधात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी शुक्रवारी एक पत्र परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली। ही राज्यस्तरीय वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली होती, ज्यामध्ये विविध छायाचित्रकारांनी काढलेले वाईल्ड लाईफ फोटो या प्रदर्शनीत ठेवले होते। फोटो कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशन आम्ही ऑर्गनाईज करतो आहोत। आमचे एक मेंबर होते राजू हरकर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे फोटोग्राफी एक्झिबिशन आहे। याचा मेन उद्देश असा आहे की आपण शहरामध्ये जे लोक राहतो त्यांचा वाईल्डलाईफकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांचं वाईल्डलाईफ कन्झर्वेशनबद्दल आणि वाईल्डलाईफ इटसेल्फ म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये अवेअरनेस वाढावा आणि त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये जंगलांना भेट द्यावी, तिथे जाऊन स्वतःचा अवेअरनेस वाढवावा किंवा फोटोग्राफीबद्दल सुद्धा अवेअरनेस वाढवता येतो। तर ह्या मेन उद्देशाने आणि जास्तीत जास्त लोक आमची NGO आहे सृष्टी पर्यावरण मंडळ म्हणून, तर आम्हाला जास्तीत जास्त लोक येऊन मिळावेत आणि आमच्या सहकार्य करावं आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणून हे आम्ही मागचे 4 वर्ष ऑर्गनाईज करतो। तुमचं नाव? माझं नाव नुकताच शहरात हनुमाननगर उद्यानात हनुमाननगर युवा मित्र मंडळातर्फे हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला होता। या कॅम्पमध्ये हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग तसेच ब्लड प्रेशर, ECGची प्रसिद्ध डॉक्टरांतर्फे निशुल्क तपासणी करण्यात आली। याद्वारे हनुमाननगरवासियांनी या कॅम्पमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्हॅरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ एकत्रित येऊन केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे जनतेला आवाहनही केले। भ्रष्टाचाराविरोधी लढण्यात अण्णा हजारे यांच्या खांद्याला खांदा लावून अरविंद केजरीवाल यांनी एकेकाळी लढाई लढली। काही कारणास्तव केजरीवाल यांनी अण्णांची साथ सोडली आणि आम आदमी पक्षाची स्थापना केली। लागलीच या पक्षाने दिल्लीच्या राजनीतीत घट्ट पाळेमुळे रोवल्या काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री निवडणुकीत पछाडले आणि मुख्यमंत्री पदाची माळ अखेर केजरीवाल यांच्या गळ्यात पडली। शनिवारी केजरीवाल यांनी अत्यंत साधेपणाने रामलीला मैदानावर सामान्य जनतेच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आम आदमी पक्षाच्या या दिल्लीतील घवघवीत यशामुळे पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे। शनिवारी या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या या यशाबाबत प्रथमतः संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले। यानंतर या कार्यकर्त्यांनी व्हॅरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ एकत्रित येत पक्षाचा आनंदोत्सव भ्रष्टाचार विरोधी घोषणाबाजी करत व्यक्त केला। यावेळी या कार्यकर्त्यांनी आम आदमी असे लिहिलेले सदरा, डोक्यावर पक्षाची टोपी आणि हातात खराटा अशी आगळीवेगळी वेशभूषा करत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। आजच्या परिस्थितीत लागू झालेला जनलोकपाल कायदा आणि केजरीवाल यांची यश हा सामान्य जनतेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली। मेरा नाम दिलीप नरवड़िया है और आज इस विजयोत्सव के बारे में जानते हैं। आज आप यहाँ देखोगे कि वहाँ पे पिछले 3 सालों से जो नागपुर की जनता, देश की जनता ने वहाँ पे जनलोकपाल के लिए और भ्रष्टाचार के खिलाफ जो आंदोलन जो किया था उसकी वास्तव में अगर जीत हुई है तो आज जीत हुई है। वहाँ पे हमारे यहाँ पे सबके लाडले, हम सबके चहेते अरविंद केजरीवाल जी ने आम आदमी पार्टी का गठन किया और वहाँ पे एक ऐसी नई लहर लाई है जो आज तक के इतिहास में, भारत में नहीं पूरे संसार में ऐसा कभी नहीं हुआ है, वो आज यहाँ पे होने जा रहा है। आज आप देखोगे वहाँ पे दिल्ली में, वहाँ पे रामलीला मैदान में काफ़ी लाखों की तादाद में नहीं वहाँ पे शपथ ग्रहण समारोह में यहाँ पे शामिल हुए हैं और वही वहाँ पे जीत हम यहाँ नागपुर में मनाने जा रहे हैं। हम आम आदमी पार्टी, आम आदमी संघर्ष परिषद नागपुर और इंडिया कांग्रेस कमेटी नागपुर के सभी वहाँ पे परिवार के लोग आज यहाँ पे जमा हैं और हम लोग सब यहाँ पे विजयोत्सव मनाया जा रहा है। ये विजयोत्सव में आप लोग मनाने के लिए कहाँ पर और कहाँ मनाया जा रहा है? हम लोग सबसे पहले यहाँ पर हाईवे चौक के ऊपर में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के पुष्पमाला की दिए, वहाँ पे श्रद्धांजलि अर्पित किए। वहाँ से हमने अपने भारत माता की जय जयकार करते हुए हम लोग वहाँ पे व्हॅरायटी चौक पर आए हैं। व्हॅरायटी चौक में आप देख रहे हैं वहाँ पे गांधी जी के महात्मा गांधी जी को वहाँ पे हमने पूरा आज सफाई करके वहाँ हमने उनको श्रद्धांजलि अर्पित की, हार पुष्पमाला अर्पित किए, मिठाई बांट के गले मिलके हम सब लोग ने यहाँ पे ये आज विजयोत्सव मनाया है और सभी लोग वहाँ पे बड़े उत्साह में, उल्लास में, जोश में हैं और वहाँ पे जरूर।
पहिल्याच निवडणुकीत लोकप्रिय ठरलेले केजरीवाल यांनी राजनीतीत एका नवा इतिहास रचल्याचंही त्यांनी यावेळी व्यक्त केले। सबसे पहले तो आज अरविंद जी केजरीवाल हिंदुस्तान में एक नया इतिहास रचने जा रहे हैं। एक आम आदमी की ताकत क्या है, बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान लिखा, आज सच में बाबा साहेब अम्बेडकर का जो स्वप्न था वो साक्षात्कार हुआ। क्योंकि जब से भारत को स्वतंत्र मिला तब से आम आदमी मैं मालक हूँ ये एहसास में कभी झेला ही नहीं। दूसरी ऐसी बात है कि आम आदमी पार्टी के जितने भी नेता मंडली मेट्रो से अपना शपथ ग्रहण रामलीला मैदान में जा रहे हैं, वो मेट्रो से जा रहे हैं। उसका झटका महाराष्ट्र के उप मंत्री को बेटा, यहाँ पर उप मुख्यमंत्री अजित पवार इनके बंगले पे आवश्यकता नहीं होने के कारण भी 27 लाख का जो खर्चा हुआ अलग अलग, वो एबीपी माझा मीडिया के माध्यम से अरविंद केजरीवाल जी का आम आदमी का झटका है कि उन्होंने जो लगे हुए पैसे आवश्यकता नसताना वो 27 लाख का चेक बेटे को वापस किया। ये शुरुआत है। और आम आदमी अगर जग गया तो इस देश में परिवर्तन ज़्यादा दूर नहीं है। यही आज के आम आदमी पार्टी का सत्ता पर सब जनता को संदेश देने जा रही है। और हम नागपुर के जितने भी इंडिया गैस कनेक्शन का जहाँ जन्म हुआ नागपुर से इंदिरा बैंक चौक, वहाँ सब नागपुर के सभी कार्यकर्ते हैं जो लोग भ्रष्टाचार के खिलाफ, अन्याय अत्याचार के खिलाफ और ये प्रस्तावित लोगों के खिलाफ जो आवाज उठाने लोग हैं, इंडिया गैस कनेक्शन आम आदमी पार्टी सभी कार्यकर्ता आज हमने विजय उत्सव बनाया। और यहाँ पर महात्मा गांधी जिनका बहुत बड़ा के ऊपर माल्यार्पण करके हम सब लोग यहाँ पे एक में के गले मिलकर मिठाई बांट के आज का जो भ्रष्टाचारामुळे संतापलेल्या जनतेने दिल्लीत काँग्रेसला डावलून आम आदमी पक्षाला पसंती दिली। त्यानंतर केजरीवाल मुख्यमंत्री झालेत। परिणामी आम आदमी पक्षाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। आता नागपूर शहराच्या राजनीतीत संबंधित पक्ष काय उलथापालट करणार याकडे राजनीतिक विश्लेषकांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। 2 दिवसीय स्पर्धाचे शनिवारी ईश्वर देशमुख क्रीडा मैदानावर उद्घाटन झाले। NIT मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी 1963 साली नासूप्र कर्मचारी सहकारी पतसंस्था उदयाला आली। यंदाच्या वर्षी ही संस्था आपला 50वा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत आहे। या निमित्ताने संस्थेने कर्मचारी हिताबरोबरच त्याच्यातील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे। याच अनुषंगाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा घेऊन सुवर्ण महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचे ठरविले आहे। या स्पर्धा शनिवारी रविवारी अशा 2 दिवस चालणार आहे। शनिवारी क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या स्पर्धांचा श्री गणेशा झाला। प्रथम दिवशी संस्थेच्या 2 गटांमध्ये क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली। यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षांनी चालू काळात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली। कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 50 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्ही हे घोषित केलेलं आहे। आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये खेळ आणि सांस्कृतिक ह्या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन आम्ही केलेलं आहे। दिनांक 28 आणि 29 डिसेंबर 2013ला क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, महिलांच्या संगीत खुर्ची, धावणे, पोहणे आणि अशा कॅरम आणि बॅडमिंटन या टेबल टेनिस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आम्ही आज आणि उद्याला केलेलं आहे। आणि स्विमिंग सुद्धा आहे। दिनांक 5 जानेवारीला स्विमिंगचं आयोजन केलेलं आहे आमच्या नागपूर जारपंडाच्या स्विमिंग पूलावरती। आणि यानंतर दिनांक 10 जानेवारी 2014ला सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। याकरता माननीय महापौर नागपूर शहर श्री सोले साहेब आणि आमच्या प्रणयाचे सभापती माननीय दराडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन दुपारी 5 ते 6च्या दरम्यान होईल। आणि 11 तारखेला पुरस्कार वितरण होईल आणि 12 तारखेला आम्ही हे जेवणाचा कार्यक्रम, सुरुची भोजनाचा कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेतर्फे ठेवलेला आहे। धन्यवाद। आपलं नाव सांगून द्या। मी राजेश मार्गमवार या त्यानंतर संस्थेच्या माजी अध्यक्षांनी संबंधित पतसंस्थेची आजपर्यंतची वाटचाल कशी राहिली याबाबत आठवणींना उजाळा दिला। 63मध्ये माननीय अण्णाजी धुरकर साहेब यांनी स्थापन केलेली होती। आजच्या घडीला संस्थेला 50 वर्षे पूर्ण झाली असून संस्था एकदम मागील 22 वर्षापासून एक ग्रेड ऑडिटमध्ये आहे। आज क्रिकेटच्या आमच्या 4 टीम उतरलेल्या आहेत। एक मुख्यालय, एक हॉट मिक्स प्लॅन, एक ट्रेनिंग वर्ग आणि एक आहे आपली 5 पॉइंट डिव्हिजनची। आता हॉट मिक्स प्लॅन आणि हेड ऑफिस यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना सुरू आहे। सामन्याचे उद्घाटन आमचे अधीक्षक अभियंता श्री गुज्जरराव साहेबांनी केलेले आहे। धन्यवाद। आपलं नाव सांगून द्या। राजेश समृद्ध, माजी अध्यक्ष, संस्थेचे मार्गदर्शक। क्रीडा स्पर्धा घेत असताना संस्थेने महिला गटासाठीही विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे, ज्यामध्ये संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा याचा समावेश असणार आहे। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर।
टाइमपास नवीन वर्षात 3 जानेवारीला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर बघून मराठी चित्रपट प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायत। या चित्रपटात केतकी माडगावकर आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसणार आहे। हे बघणे औत्सुक्याचे ठरेल की रवी जाधवच्या बीपी नंतर टीपी काय कमाल करते। याला म्हणतात MM म्हणजे मॅरेज मटेरियल, जो आजकाल गायब होत चालला। आई बाबा आणि साई बाबाची शपथ, अशीच पाहिजे आपल्याला। मनाने उठाव केला, मेंदू गदा गदा हलवला, आतमध्ये स्पंदन निर्माण झाली, त्यांना हिंदोळे देत मी इथवर येऊन पोचले। बोलली आय लव्ह यू बोलली। अरे काय मराठीत बोलली, आपल्याला काय कळलंच नाही। अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है। जाता जाता आढावा घेऊया आजच्या काही ठळक घडामोडींचा। ऑरेंज सिटी विज्ञान प्रदर्शनीचे अखेर समापन। प्रदर्शनीतील विज्ञान प्रयोगांनी बालवैज्ञानिकांना मिळाली नवी प्रेरणा। आणि इमामवाडा येथील विनोद कुथार हत्या प्रकरणाचा पोलिसांना छडा लावण्यात यश, 4 आरोपी अटकेत। चालू घडामोडींसाठी लॉग इन करा आमच्या वेबसाईटवर www.inbcn.in वर।